अटल सेतूवर मुंबईतील एका 52 वर्षीय व्यावसायिकानं मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या अटल सेतूवरून समुद्रात उडी घेत आत्महत्या केली आहे। फिलिप शहा असं या व्यावसायिकाचं नाव असून ते माटुंगा येथील रहिवासी होते। शहा यांनी तणावातून आत्महत्या केली असावी असा संशय आहे। अटल सेतूवरील अशा प्रकारची ही 2 दिवसातील दुसरी घटना आहे। माटुंगा येथे रहिवासी असलेले फिलिप शहा हे सिडॅन कार घेऊन अटल सेतूवर गेले होते। त्यांनी त्यांची कार रस्त्याच्या बाजूला लावली आणि समुद्रात उडी घेत आत्महत्या केली। पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की पुलाच्या सीसीटीव्ही नियंत्रण कक्षाच्या कर्मचाऱ्यांना पुलावर एक कार उभी असल्याचं लक्षात आलं। त्यानंतर बचाव पथकाला सतर्क करण्यात आलं। फिलिप शहा यांनी ज्या ठिकाणी समुद्रात उडी मारली त्या ठिकाणी तेथील कर्मचारी धावले। शोध मोहीम राबवली असता फिलिप शहा यांचा शोध लागला। फिलिप शहा यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं, परंतु त्यांना मृत घोषित करण्यात आलं अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे। कारमध्ये सापडलेल्या आधार कार्डच्या आधारे मृत व्यक्तीची ओळख पटली असं अधिकाऱ्यांनी सांगितलं। मृत्यूपूर्वी गेल्या काही दिवसांपासून पीडित व्यक्ती मानसिक तणावाखाली होती असंही सांगण्यात आलं। दरम्यान मुंबईतील एका मोठ्या बँकेतील उपव्यवस्थापक सुशांत चक्रवर्ती यांनी सोमवारी अटल सेतूवर मोटरगाडी थांबवून समुद्रात उडी मारली। त्यांचा मृतदेह मंगळवारी नवी मुंबईतील JNPT पोलीस ठाण्याच्या हद्दीत सापडला। मृतदेहाची ओळख पटली असून नवी मुंबई पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करून हे प्रकरण शिवडी पोलिसांकडे वर्ग केलं आहे। यूट्यूबवर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेच सबस्क्राइब बटनवर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज।